गेले. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. बरोबर 7:22 झाली आहेत. मॅच सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते ऑनलाईनच्या माध्यमातून जेही प्रेक्षक वॉच करतायत किंवा मग जे खेळाडू पाहतायत, पहिल्या 4 ओव्हरनंतर मॅच क्रमांक 2चा टॉस तो केला जाणार आहे. त्यामुळे यानंतरचे दोन्ही संघ आपल्यालाही सज्ज राहायचं आहे. टीम वसुरी 11 आणि वावर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला पहिल्या 4 ओव्हरनंतर टॉस करता रेडी राहायचे. त्यानंतर कुणाल 11 म्हणजे त्यांच्या विरोधात दत्तू गवळी फायटर, कुणाल 11 बोरगड आणि दत्तू गवळी फायटर. त्यानंतर अमर स्पोर्ट्स आणि युवा स्पोर्ट्स वारलीपाडा बी, सरदानंद स्फुटी चिंचोटी कामन आणि त्यांच्या विरोधात कुशल 11 वारलीपाडा. योगेश 11 एक 12th मॅन कंपल्सरी आहे, ज्याला आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू ते बंधनकारक आहेत आणि इथे येत आहेत दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू, त्यांचंही स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. पहिला सामना तो आजच्या रात्रीतला, त्याची होती सुरुवात. मॅचला होती सुरुवात. इथे पहिला बॉल घेऊन गोलंदाज नितीन, स्ट्रायकर एंडकडे फलंदाज सुमित, ज्याला आपण स्ट्रायकर एंडकडे पाहताय. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल उडवलाय तिथे लॉंगॉन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलंय. चौकार चौकार. इथे 4 धावा मिळतील कारण ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता क्षेत्ररक्षक आणि त्यामुळे हा चौकार पहिल्याच चेंडूवर अगदी स्वागत केलंय, चौकारामध्ये परावर्तित केलंय. क्षेत्ररक्षक होता, त्यानं प्रयत्न केले होते, लेफ्ट हँडनं मारा केला, तिथे बॉलला समोरच्या बाजूनं फोर्स केलं आणि वेट केला होता. वेट केल्यानंतर इथे बघा तिथे चुकी झाली, ऑलरेडी बाहेर गेले, टप्पाही बाहेर पडला आणि त्यानंतर चौकाराचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर खेळलाय चौकार. कुंज 11 योगेश हा संघ आपण पाहताय. यावेळेस मात्र बॅटची कडा तिथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय. एक चांगला बॉल तो पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म गोलंदाजी जेव्हा होते, बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा मग या पद्धतीनं बॉल कट होताना बाहेरच्या बाजूने निघताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. सुमित स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. एकाच स्क्रीनवर आपल्याला 2 फ्रेम ते पाहायला मिळतात. बॅट्समन आणि बॉलर दोघांनाही दाखवलं गेलं. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नितीन सज्ज होतोय. हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावाच्या स्वरूपाने चेंडू निघताना आपण पाहतोय. एकंदर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय, त्यानंतर 4 ही धावसंख्या लाफलकावर आहे. जव्हार शहरी असोसिएशन अंतर्गत मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित जव्हार चषक 2026 ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करताय. हे 4थं पर्व आहे आणि अगदी शानदार आयोजन नियोजन ते आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. इथे मात्र समोरच्या बाजूने खेळले बॉल मिड ऑफ आणि मिड ऑन दोन्ही घेतले गेलेत. मात्र तिथे मिड ऑनमध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या पुढे सरकत 5 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 ते सध्या प्रगतीपथावर आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती अपेक्षित आहे आणि चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर बाउंड्री खाल्ल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलं गोलंदाजानं. इथे पावलांचा माप थोडंसं चुकलंय, त्यामुळे परत चेंडू डिलिव्हर्ट करणं योग्य संबोधलं. आणि जेव्हा तुमची स्टेप चुकते ना, तेव्हा चेंडू ना डिलिव्हर्ट करणं हे केव्हाही चांगलंच, कारण स्टेप चुकल्यानंतर तुम्ही जेव्हा चेंडू करता तेव्हा मोठा फटका तो तुमच्या विरोधात येत असतो. त्यामुळे स्टेप जर चुकली आहे तर थांबून घ्या, पुन्हा नव्यानं सुरू करा. तेच केलं यावेळेस. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा ऑफस्टंपवर टाकला, हलकासा बाहेर काढला. खूप जास्त मोठा टर्न नव्हता,
मात्र जो टर्न होता तो फलंदाजाला बीट करण्याकरता योग्य होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 5 धावा या राफल कव्हर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट तो होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. फुल टॉस आहे, हवेमध्ये उडालाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय तर जरूर कॅच घेईल का, तिथे हाच प्रश्न होता. कारण दोघांमध्ये कॉलिंग झाली. पहिलं एकानं जज केलं होतं, दुसरा म्हणाला इट्स अ माय कॅच. आणि दोघांच्या या भांडणात तिथे बॉल हातातनं खाली पडला आणि जीवनदान ते मिळत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 ऑन बोर्ड 7 धावा. कुंज योगेश 11 हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 6 झालं, थोडेसे मिस्टेक होती ती रिपेअर केली गेली आहे. तिथे 6 धावा या पहिल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाल्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निलेश आलेत. दुसऱ्या ओव्हर करता पहिल्या ओव्हर करता नितीन होते, निलेश आले. दुसऱ्या ओव्हर करता 2 बॅटर ओपन करण्याकरता मैदानामध्ये आले, ज्यामध्ये 4 मध्ये 5 बनवल्यात सुमितनं, 2 बॉलमध्ये 1 बनवले नागेशनं. पहिला ओव्हरचा खेळ थोडासा शांत राहिलाय. मात्र इथे कुंज योगेश 11 या टीमला थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल. एक चांगली टोटल ती उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कालच्या रात्री ती थोड्याशा लो स्कोरिंग मॅच त्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या. आज कशा पद्धतीचा खेळ होतोय ते इथे आपल्याला पाहायचं आहे. फटका तो चांगला आहे, मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागल्यानं खूप दूर गेला नाही. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7 वर सिंगल्स येत आहेत. एक चौकार जरूर आलाय, मात्र डॉट बॉलची संख्या ती जास्त आहे आणि डॉट बॉलची संख्या जास्त असल्या कारणानं धावसंख्या ती थोडीशी संकुचित आपल्याला पाहायला मिळते. मोठं करणं धावफलकाला ते गरजेचं आहे का, इथे त्या धावफलकाला योग्य तऱ्हेनं मोठं केलं जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. इथे मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळणं शक्य झालेलं नाही आहे. जोपर्यंत मिडल ऑफ द बॅट खेळत नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी ती होणार नाही. सिंगल येत आहेत ते बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागल्यानंतर येत आहेत आणि त्यानं तुम्हाला तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो मिळणार नाही की मोठे फटके मी सहजतेने या विकेटवर खेळू शकतो. धावसंख्या 8 वर. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला योग्य तऱ्हेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन धावफलकावर जोडली गेली. तीन ओव्हरचा खेळ तर नंतर 9 ही धावसंख्या राफलकावर आहे. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. 9 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. डॉट सिंगल त्या खेळीच धावफलकावर दुसरं काहीच पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र टॅप केलंय. पुण्याच्या एकदा सिंगल किंवा डबल तेच मिळू शकतं. 1 रन ती तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न धोकादायक असू शकतो कारण वेगवान थ्रो होता. त्यामुळे एकाच रनवर इथे समाधान मानावं लागेल. 5 बॉलचा खेळ तर नंतर सर्व काही सध्या जर आपण पाहिलं तर पाली संघाकरता योग्य ठरत आहे. आई गावदेवी पाली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल कट केले. बॉलला फ्लाइंग स्लीप मध्ये खेळलाय. रन इथे घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. रनआउटच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय खेळाडू बाद. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर दाफलकावर 10 धावा असताना पहिला गडी तो माघारी परततोय. नागेश त्याला माघारी परतावं लागतंय. कट करण्याचा इरादा होता. तिथे फ्लाइंग स्लीकच्या जवळून बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र फिल्डिंग चांगली राहिली. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. ओव्हर नंबर 3 इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुल निलेशला कंटिन्यू केलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये
निलेश त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. निलेश काळे, 2 निलेश नावाचे गोलंदाज आहेत. याआधी निलेश ने गोलंदाजी केली होती. हा निलेश काळे यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती अद्यावत केली जाईल. धावसंख्या फक्त 10 आहे. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस वाढवावा लागेल, मोठं करावं लागेल. आक्रमकतेचा खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. यानंतर जव्हारमधला एक आवडता संघ सर्वांचा वावर इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जव्हारचं अगदी शेवटचं टोक म्हणजे वावर वांगणी त्या परिसरातनं वावर हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात विक्रमगडच्या परिसरातनं वसुरी 11 हा संघ खेळताना आपण पाहणार आहोत. 2 आल्यात. 2च्या मदतीनं धावसंख्या 12. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरं षटक ते प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे चेंडू डिलिव्हर करण्याआधी बॉल हातातनं निसटलाय, त्यामुळे अनिर्णित बॉल असा इशारा येतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मॅच क्रमांक 1 ते सध्या प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळते. बघूया कसा खेळ तो इथनं केला जाईल. इथे मात्र बॉलला समोरच्या बाजूने खेळलाय क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका लागलाय. फलंदाज बाद. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित होतोय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 16 धावा या धावफलकावर आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 2.3चा खेळ झाला. एक चौकार अखेरीस तिथे सतीशच्या बॅटमधनं आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश दाखल झालाय आणि आल्या एक चांगला फटका तो त्यानं तिथे पेशकश केलाय. चौकार तिसऱ्या बॉलवर तो परावर्तित झाला. शांतता होती मैदानामध्ये. मोठे फटके पहिल्या डावाच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर जवळपास 14 बॉल ती प्रतीक्षा करावी लागली चौकार येण्याकरता. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता. पुन्हा एकदा योग्य त्याने वळवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलंय 1च रन त्यावर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 17 या आकड्यावर. प्रत्येक चेंडू नंतर धावसंख्येमध्ये वाढ ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला.
धावसंख्या 17ला स्थिर आहे. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपल्याला निर्धारित वेळेत मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्या अनुषंगानं 4 ओव्हरच्या मॅचेस ते आपण इथे खेळवतोय. पहिल्या नाईटला 5 ओव्हरच्या मॅचेस ते आपण पाहिल्या, मात्र सकाळचे 3-3:30 वाजता आहेत, त्यामुळे खूप जास्त लेट होतं. त्यामुळे 4 ओव्हर कंटिन्यू शेवटच्या मॅचपर्यंत त्या तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. कारण ऊन जास्त आहे, त्यामुळे पहिली मॅच सुरू होता होता जर आपण पाहिलं तर 7:15-7:30 होत आहेत. त्यामुळे या 4 ओव्हरच्या मॅचेस त्या आपल्याला खेळवाव्या लागत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17, 2 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे. उद्याचे जे लॉट्स आहेत ते तुम्हाला दाखवले जात आहेत. वाडा तालुक्यातील संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. पहिली मॅच असेल बॉबी 11 केळीचापाडा आणि आई गावदेवी पिंपळास. दुसरी मॅच आई एकविरा हमरापूर आणि AGS सापरोंडे. तिसरी मॅच असेल जीवी स्पोर्ट्स आणि DKP पाहुणीपाडा. चौथी मॅच असेल शिवांजय स्पोर्ट्स क्लब अलमान आणि उमर 11 वडवली. आणि पाचवी मॅच असेल पवनसूत आमगाव आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11 मुसारने. सतराला 2 अशी स्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. जे आजच्या दिवसातील संघ आहेत आपण रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच बोट टीम आपण रिपोर्टिंग करायची आहे. वसुरी तो आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि वावर विनोद बुधार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान बॉलला समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय. सीमा रेषा पार पॉवरफुल हिट तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार, चांगला फटका, कारण रन्स बनत नव्हत्या. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये रन बनवणं बंधनकारक आहे आणि फुल टॉस मिळाला. त्याला फुल टोल वसूलला, आपली पॉवर जनरेट केली आणि तदनंतर हा बॉल समोर लॉंग ऑनच्या क्षेत्रामधनं फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 23. तेजस आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं गतीमध्ये केलं, परिवर्तन टप्प्यामध्ये केला, बदल, बॉलला नेला विकेट किपरच्या हातात. इथे आलाय डॉट. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 23. 23 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. सतीश 4 बॉल फेस केलेत, त्याने 11 धावा त्या आतापर्यंत धावफलकावर जोडल्यात. चांगला बॉल होता इथे, अपील आणि बोट आकाशाकडे माघारी परतावं लागेल. प्लम त्याच्या साह्यानं मिळवले विकेट. फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 23ला 3 अशी स्थिती आहे. पुढचा बॉल इथे मात्र फटका, तो चांगला खेळलाय. बॉल डीप मिड विकेटमध्ये चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत उचलला एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 24 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती. एकेरी शेवटचं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल सेल्फ फॉलो थ्रू मध्ये फील्ड तो केला गेलाय आणि तिथे विकेटचं पतन ते होत असताना आपण पाहतोय. माघारी परतावं लागेल. विकेट ती संपादित होतीये. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ म्हणजे पूर्वार्धाचा खेळ तो संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा बॉल या पूर्वार्धामधला तो शिल्लक आहे.
शेवटचा चेंडू या डावातला तो शिल्लक आहे. धावफलकावर धावसंख्या पूर्णपणे सीमित. 24 बॉल आणि 23 बॉल झालेत आणि 24 धावसंख्या धावफलकावर लागले गेली. या गोलंदाजाने आपलं वर्चस्व ते कायम राखलंय. इथे मात्र हा बॉल शफल होताना खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. तिथे वाईट करता रिव्ह्यू घेतला गेलाय. रिव्ह्यू ची मदत ती घेतली गेली आहे. बघूया. इट्स अ वाईट बॉल. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 25 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. डाव्या स्टीवर राहिलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तेजस तो सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एन कडे बॅटर तो त्याच्या विरोधात. इथे चांगला बॉल फिरवला, चकवला, तिथे रनआउटचे विकेट. 25 ही धावसंख्या राफलकावर आहे. विकेट नाही येणार कारण बॉल जर एकदा कलेक्ट झाला विकेट किपरच्या हातात तर तुम्हाला तिथे धाव घेता येणार नाही. नेक्स्ट मॅच. चला वसुरी 11 आणि वावर दोन्ही टीमचे कॅप्टन, वावरचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. वसुरीचे कॅप्टन ही पोहोचायचे आहे. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल तो इथे करणार आहोत. संघाचे कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. लगेचच पोहोचायचं आहे. वावर संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वसुरी संघाचा कर्णधार आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपण नाणेफेकीचा कौल तो इथे करतोय. मुख्य मंचावर मान्यवर आणि सन्माननीय शैलेशजी सयाम यांना आपण मुख्य मंचावर पाहताय. सन्माननीय शैलेशजी सयाम यांच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करतोय. जवार क्रिकेट मधलं एक असं व्यक्तिमत्व जे नेहमीच मैदानाच्या बाहेर उभं राहून जवारचं क्रिकेट मोठं व्हावं म्हणून कायम प्रयत्नशील असतं. असं हे व्यक्तिमत्व आहे. शैलेशजी सयाम मुख्य आयोजक सुद्धा आहेत या जवार चषक 2026 त्यांच्या शुभस्ते हा कॉईन इथे स्पिन झालाय. जिथे वसुरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम वसुरीने घेतलाय आणि टीम वावर ज्यांना त्यांनी फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. वावर आणि वसुरी या दोन टीम मधला हा संघर्ष तो इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. वसुरी 11 आणि वावर यानंतर कुणाल 11 बोरगड आणि दत्तू गवळी फायटर तिसरी मॅच असेल. दुसऱ्या मॅचचा टॉस तो नुकताच झालाय.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली. निलेश आणि राहुल अशी जोडी ती इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडकडे राहुल, नॉन स्ट्राईक एंडकडे निलेश. गोलंदाजाच्या ट्रॅकवर पहिला बॉल. इथे पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये, सीमा रेषा पार. चौकारानं या डावाची सुरुवात. पूर्वार्धामध्येही पहिल्या बॉलवर चौकार आला होता. उत्तरार्ध त्यामध्येही पहिल्या बॉलवरच आलाय चौकार. 4 केली आपल्या वैयक्तिक आणि सांघिक डावाची सुरुवात. धावफलकाचा श्री गणेशा 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिमतेनं हा फटका सजवला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. 4 इथे सुरुवात ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज फुल टॉस आहे, फुल टोल वसूलायचं आणि वसूललाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं दन दन करत सीमा रेषेच्या दिशेने निघून जाईल सरळ. सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर आघात. चौकार 4. 2 बॉलचा खेळ झालाय आणि दोन्ही बॉलवर तिथे हाईटचा रिव्ह्यू घेतला गेलाय. नो आहे की नाही ते चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू घेतला गेला होता. चौकार आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळला होता आणि हे बघा खूप चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथे मात्र तिसरा सलगचा बॉल चाललाय ओव्हर दी कव्हर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये झालाय बॉल परावर्तित. 4 सलगचा तिसरा चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचवर शिकांजा कसलाय. अगदी आयोजकांचाही वेळ वाचवण्याचा प्रयत्न तो बॅटरच्या माध्यमातून सुरू आहे. कारण विजयाकरता जर आपण पाहिलं तर अगदी माफक लक्ष आहे. 25 धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग जर आपण पाहिला तर पहिल्याच ओव्हरच्या 3 बॉलवर झाल्यात 12 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा आहे. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. एक घेण्याचा इरादा तिथे मला वाटतं घेतली गेलेली नाही आहे. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. 12 धावा दाफलकावर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे मात्र यावेळेस वेगानं धावण्याचा प्रयत्न. 1 रन ती तिथे कंप्लीट झाली आहे. सर्व संघाने याची नोंद घ्यायची की मॅच सुरू होण्याआधी आपल्याला आपली प्रवेश फी ती जमा करायची आहे. मॅच सुरू होण्याआधी आपल्याला आपला प्रवेश फी तो जमा करायचीच आहे. या गोष्टीची नोंद ठेवा. लकी ड्रॉ त्याचे कुपनही तुम्हाला इथे आहेत. लकी ड्रॉचे कुपन फाडा. फक्त 20 रुपयाचं कुपन आहे ज्यामध्ये तुम्हाला सायकल किंवा अन्य पारितोषिकं ती मिळणार आहेत. तर मैदानावर आलात तर मग ते 20 रुपयाचं लकी ड्रॉचं कुपन घ्यायला विसरू नका. शेवटच्या रात्रीमध्ये ते लकी ड्रॉचं कुपन ज्यामधला भाग्यवान विजेता जो असेल त्याचं नाव ते आपल्याला पाहायला मिळेल. अनाऊन्स केलं जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीत 14 धावा दाफलकावर आहेत. विजयाकरता 26चं लक्ष आहे. त्यापैकी 14 लागल्यात. 12 बाजूनी बनवायचे आहेत आणि 18 बॉलचा खेळ तो इथनं बाकी राहतोय. ज्या कोणाला लकी ड्रॉचं कुपन हवं आहे त्यांनी मेन स्टेजच्या जवळ या आणि आपलं ते लकी ड्रॉचं कुपन तिथनं रिसीव्ह करा. पहिल्या ओव्हरचा खेळ धावफलकावर. धावसंख्या 14. 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. 12 समोर स्ट्रायकर एंडकडे निलेश काळे जे एकेरीनं आपलं खातं उघडून स्ट्रायकर एंडकडे आहेत सध्या. ओव्हर नंबर 2 मध्ये अमीर गोलंदाजाच्या ट्रॅकवर.
यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. आमिर आलेत बाहेर काढलं होतं आणि फ्रंटफुटला तिथे ऑफस्टंपपासून तुम्ही बाहेर राहिला तर मग तुमचा रीच वाईट तो ऑन झाला आणि त्यामुळे हा बॉल एक फेअर बॉल म्हणून तिथे गणला गेला. फिरोज ज्यांना आपण ॲज अ अंपायर पाहत आहे. चांगला निर्णय देण्याची क्षमता आहे फिरोज. क्रिकेटची खूप चांगली जाण आहे. सोप्या भाषेत जर सांगायचं, आपल्या बोली भाषेत जर म्हणायचं तर काळीचे सफेद या क्रिकेटच्या मैदानात झालेत. त्यामुळे शंका घेण्याचा कुठलाच चान्स नाही आहे तिथे. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. यावेळेस मात्र हा बॉल तोही डॉटच्या स्वरूपानं आलाय. मात्र वाईटचा इशारा तिथे थोडासा बाहेर निघाला, त्यामुळे वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर. फिल्डिंग साईड रिव्ह्यू ओके. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 15 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झालाय. आव्हान 11 धावसंख्येचा अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर होता. मोठ्या फटक्यागत जाण्याचा इरादा फोल ठरलाय. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते घडवणं शक्य झालं नाही. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे, कारण फलंदाज निलेश काळीच्या विरोधात 3 डॉट बॉल ते टाकण्यामध्ये यश आलंय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेत. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, मात्र त्याच्या अवाक्या बाहेर आहे. बॉल निघून जाईल सरळ मिडविकेटच्या क्षेत्रातनं. सीमा पार गगनचुंबी आसमानी प्रहार तो पाहायला मिळालाय. षटकार, जव्हार चषक षटकार 6. अगदी अप्रतिम फटका तो तिथे खेळला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हटली नव्हती आणि त्या कारणानंच हा खूप चांगला दर्जेदार पूल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये बॉलला केलंय परावर्तित. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेतनं उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल कॅच कॅरी झालाय. विकेटचं बदल खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 21 धावा. इथनं विजयाकरता 5 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. विजयाकरता येणारे 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्या फक्त 5 धावा. नितीन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पाली संघ जर आपण पाहिलं तर मॅचवर अगदी सहजतेनं कुरघोडी करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना फलंदाजांना रोखून धरलं आणि फलंदाजी करत असताना आक्रमकताची भाषा ती मैदानाच्या आतमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 21. एक विकेटच्या पतनानंतर 1.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अमीर तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि सरळ विकेट किपरच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेला. ओव्हर झाली या समाप्त. इथे 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21ला 1 अशी स्थिती आहे. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत. पहिलाच बॉल तिथे हिट विकेट. 9चा इशारा आलाय, त्यामुळे बचावले गेलेत. तिथे 9चा इशारा आलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 23 धावा.
9+1 एकंदर 2 धावा आल्यात, ज्यामुळे 23 धावा राफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर इथल्या विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे आणि जवळपास 12 बॉल शिल्लक आहेत. त्यात हा फ्री हिट आलाय. याच बॉलवर मॅचला फिनिश करण्याची संधी आहे काय, इथे मॅचला फिनिश केलं जाईल. आई गावदेवी पाली मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे आणि अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सहजतेने या मॅचला आपल्या कब्जामध्ये घेऊ शकते. फ्री हिट चा बॉल आहे. बघूया फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाते. सुमित इथे मात्र ऑफस्टॉमवर पडला, सरळ विकेटच्या मागे गेला, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला थोडंसं बाहेर टाकला आणि आणखी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, एक अँगल क्रिएट केला. नोचा इशारा आलाय. पुन्हा एकदा फ्री हिट तिथे कंटिन्यू केले गेले. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. मॅचमध्ये आता काहीच उरलं नाही. प्रेक्षकांनाही कळून चुकलं या मॅचचा नेमका विजेता कोण आहे, कारण सलगचे 2 नो बॉल आलेत आणि येणाऱ्या बॉलमध्ये विजयाकरता रन जर आपण पाहिलं तर त्या फक्त 2 बनवायच्या आहेत. इथे मात्र खेल खल्लासवाला फटका आहे का, 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा एका धावसंख्येची अजूनही विजयाकरता गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल ज्याला खेळला गेला आणि एक सिंगल करता खेळला जात आहे आणि सिंगल मिळवली गेली. याबरोबर विजय संपादित केला आहे टीम आई गावदेवी पाली. या टीमनं आई गावदेवी पाली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे लगेचच आपण वळणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे